सना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी त्रिविध पावन वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने सागर चक्रनारायण परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना खीरदान, भिक्खू संघाला भोजनदान आदी पुण्यकर्म करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य या मंगलमय प्रसंगी संपादन केलं आहे। या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने चक्रनारायण परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त व्हावे। आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाव्या यासाठी भगवंताच्या धम्मदेशनेच्या द्वारा या ठिकाणी आपणा सर्वांना थोडक्यामध्ये आजच्या दिनाचं औचित्य साधून धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती अनंत असीम अपार श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण सर्वांनी श्रवण करावे, ग्रहण करावे। आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा या संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत थाटामाठाने, सन्मानपूर्वक, श्रद्धायुक्त चित्ताने संपन्न होत असते। भारतवर्षामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये पौर्णिमेचे जे काही प्रोग्राम्स असतात तर ते हळूहळू आता वाढू लागले। बाबासाहेबांची जयंती ज्या उत्साहाने आपण संपन्न करत असतो, ज्या आनंदाने आपण संपन्न करत असतो, तेवढा उत्साह, तेवढा आनंद सध्या तरी भगवंताच्या जयंतीच्या संदर्भामध्ये समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। परंतु हळूहळू आता बुद्ध जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होत आहे। खरं तर बाबासाहेब असं म्हणतात की मला आश्चर्य वाटते की भगवंतासारखे महातत्वज्ञानी, महाज्ञानी, विद्वान, प्रज्ञावान व्यक्तींना भारतवर्षामध्ये राहणाऱ्या लोकांकडून विसर पडतो ही फार आश्चर्याची गोष्ट आहे। कारण ज्यांनी या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दिला, जो अज्ञान अंधकारामध्ये जीवन जगणारा जो मनुष्य समाज होता, या सर्व प्रकारच्या मनुष्याला दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवंताने जो ज्ञानाचा, प्रज्ञेचा उपदेश दिला आहे, त्या उपदेशाद्वारा मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो। बुद्ध पौर्णिमा असेल किंवा अन्य पौर्णिमा असतील, प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व पाहायला मिळते। कोणत्या पौर्णिमेला काही ना काही भगवंताच्या संदर्भामध्ये, धम्माच्या संदर्भामध्ये किंवा भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये विशेष रूपाने महत्त्व आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे आजची ही पौर्णिमा सुद्धा तीन अर्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। खरं तर जगाच्या इतिहासाचं जर आपण अवलोकन केलं, चिंतन मनन केलं, तर भगवंताच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना अन्य कोणत्याही महापुरुषांच्या जीवनामध्ये म्हणा किंवा संसारामध्ये कोणताही व्यक्ती असेल त्यांच्या जीवनामध्ये असे घडलेल्या नाही आहे। कारण आजच्या वैशाख पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झालेला आहे। म्हणजे या वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञानप्राप्त सुद्धा झालं। या वैशाख पौर्णिमेलाच भगवंताने आपलं शरीर त्यागलं, जे त्यांचं महापरिनिर्वाण झालं।
अशा तीनही घटना, जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण, या तीनही घटना भगवंताच्या जीवनामध्ये वैशाख पौर्णिमेला संपन्न झालेल्या आहे. आणि हा इतिहास आहे. लुंबिनीचं वर्णन करत असताना किंवा लुंबिनीमध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे प्रत्यक्ष रूपाने आपल्याला जिथे बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे, ती ज्या शिळेवरती, ज्या दगडावरती महामायेने पाय ठेवून बोधिसत्वांना जन्म दिला, ती शिळा, तो दगड आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतो. आणि तिथेच बाजूलाच बघा, चक्रवर्ती सम्राटशोकांनी जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर बुद्ध स्थळांचं दर्शन घ्यावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. आणि आपल्या मंत्र्यांसह जेव्हा ते संपूर्ण बुद्ध स्थळांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात, लुंबिनीला जातात, तिथे अशोक स्तंभ आजही आपल्याला पाहायला मिळतो. त्या अशोक स्तंभावरती धम्मलिपीमध्ये इथे सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झाला अशा प्रकारचं नेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये लोकांवरती कर लादण्यात येत असे, तर एक म्हणजे 3 भाग कर माफ त्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राटशोकांनी म्हणजे लोकांचा केला. तो एक पुरावा आपल्याला पाहायला मिळतो. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बघा, त्याचं खूप चांगल्या प्रकारचं वर्णन बोधिसत्व गुणपेतक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे केलेलं आहे. तर या वैशाख पौर्णिमेच्या दिनी अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे. या संसारामध्ये जेव्हा जेव्हा बोधिसत्वाचा जन्म होत असतो तेव्हा तेव्हा या संसारामध्ये सर्वच मनुष्यच नव्हे तर प्राणी सुद्धा अत्यंत सुखपूर्वक जीवन जगण्याची त्यांच्या मनामध्ये एक अभिलाषा उत्पन्न होत असते. कारण सुखो बुद्धानु उपादो असं म्हटलेलं आहे. म्हणजे बोधिसत्वाचा जन्म या संसारामध्ये सुखकारक असतो. बुद्धाचा जन्म या संसारामध्ये सुखकारक असतो. दुर्लभो बुद्धो जयाती, म्हणजे बुद्धांचा जन्म हा दुर्लभ आहे. दुर्लभ असं म्हटलं आहे भगवंताच्या जन्माला. म्हणजे भगवंताचा जन्म या संसारामध्ये अनंत काळापर्यंत, अनंत काळानंतर या संसारामध्ये बुद्धांचा जन्म होत असतो. सिद्धार्थ बोधिसत्व संसारामध्ये राहतात आणि संसारामध्ये राहून संसारिक जीवन काही काळापर्यंत ते जगत असतात. त्यानंतर ग्रहत्याग करतात, ज्याला महाविनिष्क्रमण असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ग्रहत्याग करतात, ध्यान मनन चिंतन करतात, त्या काळामध्ये असणारे जे काही तपस्वी असतील, साधू असतील, मुनी असतील, ऋषी असतील, त्या सर्वांकडून त्या काळामध्ये असणारं प्रचलित ज्ञान ते संपादन करतात. मंगलार कलाम असेल, उदकरामपुत असेल, भृगु ऋषी असेल किंवा अन्य जे काही तपस्वी मुनी असतील, तर त्या सर्व प्रकारचं ज्ञान ते संपादन करतात. आणि स्वतःच्या ज्ञानाची कसोटी बघण्यासाठी उर्वेला वनखंडामध्ये 6 वर्षापर्यंत बघा तपश्चर्या करत असतात. 6 वर्षानंतर तपश्चर्या करून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही. ही गोष्ट जेव्हा लक्षामध्ये त्यांच्या येते तर ते असा विचार करतात की कदाचित हा दुःखमुक्तीचा मार्ग नसेल. आणि त्यामुळे वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा जांभळाच्या झाडाखाली ते आनापान सतीची भावना करत असतात, कदाचित होऊ शकते बाबासाहेब असं लिहितात की तो दुःखमुक्तीचा मार्ग असेल. आणि त्यामुळे अन्नाचा ते त्याग करतात. सुजाता मातेने दिलेली खीर ते सेवन करतात. निरंजना नदीच्या सुपतीठ बेटावरती ते भोजन ग्रहण करतात, ताजेतवाने होतात आणि नव्या उमेदीने पुन्हा ध्यान मनन चिंतन करण्यासाठी गैला जात असतात. जाताना असं म्हटलं आहे की एक तृणाहार त्यांना 7 मुठी गवत देत असतो आणि त्या 7 मुठी गवतांचं एक सुंदर ते आसन तयार करतात, ज्याला वज्रासन असं म्हटलेलं आहे. त्या वज्रासनावरती जेव्हा ते बसतात आणि वज्रासनावरती बसल्यानंतर दृढ संकल्प करतात की जोपर्यंत मला सम्यक संबुद्धी प्राप्त होत नाही, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही, मग माझे हाडं असतील, मांस असतील, स्नायू असतील, रक्त असेल, हे जोपर्यंत आटून जरी गेलं, नष्ट जरी झालं, तरी सुद्धा मी या आसनावरून उठणार नाही. असा संकल्प केवळ आणि केवळ बोधिसत्वच करू शकतात. असा संकल्प या संसारामध्ये अन्य कोणीही करू शकत नाही. आपण जर एखादा संकल्प केला आणि असं म्हटलं की मी आता बसतो, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी उठतच नाही, असं होईल का? आपण मरून जाऊ तरी आपल्याला काय प्राप्त होणार नाही. का होणार नाही? कारण तशा पारमिता आपल्या पूर्ण नाही आहे. पूर्णत्वाच्या अवस्था ज्यांच्या पूर्ण होत असतात, ज्यांच्या पारमिता पूर्ण होत असतात, तेच बोधिसत्व अशा प्रकारचे संकल्प करत असतात. आणि त्यांच्या पारमिता पूर्ण झाल्या होत्या. 10 प्रकारच्या पारमिता असतील,
उपपारमिता असतील, परमार्थ पारमिता असतील, या सर्व प्रकारच्या पारमिता त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यामुळे बघा अशा प्रकारचं अधिष्ठान त्यांनी केलं आहे. अधिष्ठान आणि संकल्प यामध्ये फरक असतो. संकल्प हे बदलणारे असतात, परंतु अधिष्ठान कधीही बदलत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये बोधिसत्व जे अधिष्ठान करतात, ते अधिष्ठान जोपर्यंत फलप्राप्ती होत नाही तोपर्यंत ते अधिष्ठान त्यांचं कायम असतं आणि ते अधिष्ठान करतात, ध्यान मनन चिंतन करतात, पारमिता पूर्णच होत असतात. पहिल्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये, तिसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये, चौथ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये हळूहळू बघा सर्व प्रकारच्या विकारांना ते नष्ट करतात आणि खऱ्या अर्थाने मनातील अज्ञान अंधकार पूर्णपणे नष्ट होतो, नाहीसा होतो. प्रज्ञा दीप त्यांच्या चित्तामध्ये प्रज्वलित होतो. प्रज्ञारूपी दिव्य चक्षु त्यांना प्राप्त होते, अर्थात सम्यक संबुद्धीला ते प्राप्त करत असतात आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या दिनी. मग भगवंताला सम्यक संबुद्धी प्राप्त झाली म्हणजे काय झाले, नेमकं काय केलं त्यांनी? तर स्पष्टपणे बोधसाहित्यांचा जेव्हा आपण उल्लेख ऐकतो, वाचतो, चिंतन करतो, तर 4 आर्य सत्यांची यथार्थ भूताने त्यांना म्हणजे ते यथार्थ 4 आर्य सत्य त्यांनी जाणले, समजून घेतलं, त्याचं निरीक्षण केलं, त्याचं परीक्षण केलं, त्याचं चिंतन केलं, मनन केलं. 4 आर्य सत्य काय? तर जगामध्ये दुःख आहे, दुःखाला उत्पन्न होण्यासाठी काहीतरी कारण आहेत, ते कारण सुद्धा त्यांनी जाणले. मग जर कारण असेल तर ते कारण नष्ट सुद्धा होऊ शकते, नष्ट जर होत असेल तर मग त्याचा मार्ग आहे, त्या मार्गाला सुद्धा त्यांनी जाणलं. म्हणजे दुःखाचं अस्तित्व या संसारामध्ये अगोदर सुद्धा होतं किंवा दुःखाचं अस्तित्व कपिल मुनी सारख्या तत्ववेत्यांनी जगासमोर आणलं सुद्धा होतं, परंतु ते दुःख कसं निर्माण होते, ते दुःख निर्माण होण्याचे मार्ग कोणते आहे आणि त्या दुःखाला कशा प्रकारचं नष्ट होऊ शकते, दुःख करू शकतो, हे मात्र कोणी सांगितलं नव्हतं, हे भगवंताने सांगितलं. मग दुःख आहे, जगामध्ये दुःख आहे. भगवंताने दुःखाची व्याख्या केल्यामुळे किंवा दुःखावरती अधिक भर दिल्यामुळे त्या काळामध्ये भगवंता लोक दुःखवादी म्हणू लागले. लोकांना असं वाटतं की भगवंत हे दुःखवादी आहे, भगवंत केवळ दुःख सांगतात आणि त्यामुळे भगवंताला दुःखवादी सुद्धा म्हटलं. कधी कधी काही ठिकाणी भगवंताला क्रियावादी सुद्धा म्हटलं, काही ठिकाणी भगवंताला अक्रियावादी सुद्धा म्हटलेलं आहे. भगवंत असे म्हणतात की मी दुःखवादी बिलकुल नाही आहे, म्हणजे मी दुःखाचं अस्तित्व तुमच्या समोर मांडतो आहे, केवळ दुःखच सांगत नाही तर त्या दुःखाला नष्ट करण्याचा मी मार्ग सुद्धा सांगतो. आणि भगवंताने बघा तो मार्ग सांगितला. जगामध्ये दुःख आहे, भगवंताने असं म्हटलं आहे, दुःखाच्या अगदी मानवी मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या संकल्पना आहे किंवा मानवी मनामध्ये जे दुःख कशा प्रकारचं उत्पन्न होते याची कारण मीमांसा बघा भगवंताने केलेली आहे. दुःखाच्या व्याख्या केल्या भगवंताने, कारण भगवंत हे मानस शास्त्रज्ञ होते. मानवी मनाचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास भगवंताने केला आहे. या संसारामध्ये भगवंताने जेवढा मानवी मनाचा अभ्यास केला, मानवी मनाचं चिंतन केलं, मनन केलं, या संसारामध्ये कोणीही तेवढं चिंतन मनुष्याच्या मनाचं केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे मनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विचार उत्पन्न होतात, मनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विकार उत्पन्न होतात. कारण भगवंत असे म्हणतात की मन हे मुख्य आहे. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवतो पदं. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनैन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छाया व अनपायरी. धम्मपदाच्या या पहिल्या 2 गाथा भगवंताने मनाचं विश्लेषण करत असताना सांगितलं आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या विचाराचं उगमस्थान हे मन आहे. मनामध्ये चांगले विचार उत्पन्न होतात, मनामध्ये वाईट विचार सुद्धा उत्पन्न होतात. आणि एखादा मनुष्य चांगल्या प्रकारच्या विचाराने जर कर्म करत असेल, कार्य करत असेल, तर त्या मनुष्याच्या सोबत सुख तसंच येत असते, जसं स्वतःची सावली मनुष्याला कधीही सोडून जात नाही. जर मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, दुराचरण करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमागं दुःख तसंच येतं जसं बैलांच्या पायाचा पाठला गाडीची चाके करत असतात. सतत दुःख मनुष्याच्या पाठीमागे येत असतं. हे मानवी मनाचं चिंतन भगवंताने केलं आहे. मनामध्ये उत्पन्न होणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल,
मीपणा, अहमपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी बघा भगवंताने आपला धम्म म्हणजे सांगितलेला आहे. आणि त्यामुळे 4 आर्य सत्याचं यथार्थ रूपाने जेव्हा आपण चिंतन करतो, विश्लेषण करतो, त्याचं परीक्षण करतो, निरीक्षण करतो, तर भगवंताने मानवी मनाचे किती सखोल चिंतन केलेलं आहे याबद्दल आपल्याला त्याची अनुभूती होऊ शकते. दुःखाची कारण सांगत असताना भगवंताने 12 प्रकारची कारण म्हणजे दुःखाचे सांगितलेले आहे. जन्म, ज्याला जाती म्हटलं आहे, जन्म हे दुःख आहे असं भगवंताने म्हटलं. म्हातारपण हे दुःख आहे, आजारपण हे दुःख आहे, मृत्यू सुद्धा दुःख आहे, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे हे दुःख आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे दुःख आहे, यमपीची न लभंती दुःख, इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे, संख्येतेन पचुपादान खंदा दुःख, अर्थात संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद हे दुःखकारक आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान म्हणजे या 12 प्रकारच्या दुःखाचं विश्लेषण बघा भगवंताने केलेलं आहे. आता वरकरणी आपण जेव्हा ऐकतो, जेव्हा आपण वाचतो, तर तेव्हा आपल्याला सहज असं वाटतं की अरे हे दुःखाचं कारण आहे किंवा हे दुःख आहे. परंतु जेव्हा त्या दुःखाची अनुभूती आपल्याला होत असते, केवळ दुःखच नाही सांगितलं भगवंताने, तर त्या दुःखामध्ये समता भाव आपल्याला जाणता आला पाहिजे. त्या दुःखामध्ये समता भाव आपल्याला ठेवता आला पाहिजे. ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून भगवंताने जी दुःखाची व्याख्या केली आहे. कारण मनुष्य असमतावादी होतो, मनुष्य बेचैन होतो, मनुष्य दुःखी होतो, कष्टी होतो. या 12 कारणापैकी एकही कारण जरी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालं किंवा एकही घटना आपल्या जीवनामध्ये जर घडली तर आपल्याला दुःख होते. आपण तेव्हा ती गोष्ट जाणू शकत नाही, समजू शकत नाही. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताने मानवी मनाचा अभ्यास केल्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे सहजासहजी मनुष्याला समजण्यासारखं नाही किंवा मनुष्य प्रत्यक्ष रूपाने त्याला जाणत नाही. कारण एकदा एक प्रश्न निर्माण झाला मल्लिकेला आणि मल्लिका भगवंताला असं म्हणते की भगवान, अनेक लोक असं म्हणतात की भगवंत दुःखवादी आहे, दुःखवादी आहे, दुःखवादी आहे. भगवान खरोखरच आपण दुःखवादी आहात का? तर भगवंत असे म्हणतात की एक साधा प्रश्न आहे, जर समजून घ्या, तुला जसं 12 कारण भगवंताने सांगितले, तर प्रिय व्यक्ती जसं तुझी प्रिय मुलगी आहे, ती प्रिय मुलगी जर मृत्यूला प्राप्त झाली तर तुला दुःख होणार आहे की नाही? तर ते म्हणते हो भगवान, मला तर दुःख होणार आहे. मग मी काय वेगळं सांगितलं आहे? मृत्यू हे दुःख तर सांगितलं आहे. असे अनेक प्रकारच्या कारणाने बघा भगवंताने दुःखाचं विश्लेषण बघा केलेलं आहे. मग केवळ दुःखच आहे किंवा दुःखवादीच आहेत भगवंत असं आपण म्हणू शकत नाही. तर भगवंताने उत्पन्न होणाऱ्या दुःखाचे कारण सुद्धा जाणले, कारण सुद्धा भगवंताने शोधले. तर त्याला 3 प्रकारच्या तृष्णा असं म्हटलं आहे. कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे आणि विभव तृष्णा आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये या 3ही प्रकारच्या तृष्णा जेव्हा जेव्हा उत्पन्न होतात, तृष्णा म्हणजे तहान, साध्या सोप्या भाषेमध्ये तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे आसक्ती, तृष्णा म्हणजे लोभ. छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रती जे आपल्याला आसक्ती असते, लोभ असतो, तर त्यामध्ये रूपांतरित तृष्णेचं होत असते. मग ती अगदी छोटी गोष्ट असू द्या किंवा ती मोठी गोष्ट असू द्या, मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा तो भाव उत्पन्न होत असतो तर तो सुद्धा दुःखकारक ठरत असतो किंवा दुःख निर्माण करण्यासाठी तो सहाय्यक ठरत असतो. मग भगवंताने तृष्णा सांगितल्या, भगवंत त्याचा निरोध पण सांगतात, ते नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा सांगतात, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलं आहे. एकाएको मग्गो आर्य अष्टांगिको मग. भगवंत असे की संसारामध्ये असा एकमेव मार्ग आहे की जो मनुष्याच्या मनातील दुःखाला नष्ट करू शकतो, नाहीच करू शकतो. मनामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात किंवा मनामध्ये मनुष्य अनेक प्रकारच्या मार्गाने सुद्धा जीवन जगत असतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा, वर्तमान काळामध्ये सुद्धा किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहेत. भगवंत असेल की अनेक मार्गाने लोक जीवन जगत असतात. त्याही काळामध्ये आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा सुख प्राप्त करण्यासाठी किंवा सुख निर्माण करण्यासाठी मनुष्य अनेक मार्गाचं अनुसरण करत असतो. मग अंधश्रद्धेचा मार्ग असेल, कर्मकांडाचा मार्ग असेल, ईश्वरवादाचा मार्ग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. नद्या नाल्यांची पूजा असेल, झाडांची पूजा असेल, पर्वतांची पूजा असेल, चंद्र सूर्यांची पूजा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने लोक बघा मी सुखी व्हावं अशा प्रकारचं मार्गक्रमण करत असतात. भगवंत असे म्हणतात की हे सर्व प्रकारचे मार्ग पृथक जनांचे आहे, अज्ञानी लोकांचे आहे. जो प्रज्ञावान मनुष्य आहे
जो ज्ञानी मनुष्य आहे, जो बुद्धिमान मनुष्य आहे, तर तो सरळ मार्गाने जीवन जगत असतो आणि तो सरळ एकमेव मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. मग सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे आणि सम्यक समाधी आहे. अगदी सरळ सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये भगवंताने बघा हे 8 अंग सांगितले आहे. दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये ही 8 अंग अत्यंत महत्वपूर्ण आहे. सम्यक दृष्टी म्हणजे दृष्टिकोन मनुष्याचा सत्य असला पाहिजे. असारे सार मत्तीनो सारेच सार दस्सीनो ते सार ना दिगच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सार तो यत्वा असारच असार तो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. म्हणजे सत्याला असत्य समजणारा मनुष्यांचे संकल्प हे मिथ्य असतात, चुकीचे असतात. परंतु जो मनुष्य सत्याला सत्य समजतो, असत्याला असत्य समजतो, तर अशा प्रकारच्या मनुष्याचा संकल्प सुद्धा सत्य असतात आणि तो सत्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, ही जाणण्याची प्रज्ञा मनुष्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. हे ज्ञान मनुष्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त मनुष्याला समजू शकते, प्राण्याला नाही समजू शकत. म्हणून तर भगवंत असे म्हणतात की प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये एकमेव फरक आहे. तो फरक म्हणजे मनुष्य ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे, विवेकशील आहे, त्याचा विवेक आहे, चांगलं काय वाईट काय त्याला समजतं. परंतु प्राण्याला मात्र ही गोष्ट काही समजत नाही, की चांगलं काय आहे वाईट काय आहे, आणि त्यामुळे प्राणी दुःखमुक्त होऊ शकत नाहीत, परंतु मनुष्य मात्र दुःखमुक्त होऊ शकतो. जर सम्यक दृष्टिकोन जर मनुष्याकडे असेल, म्हणजे जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टिकोन जर आपल्याकडे असेल तर आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. बघा भगवंताने 2600 वर्षापूर्वी जरी हे तत्वज्ञान सांगितलं असेल तर आजही मनुष्यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडणारं बघा हे तत्वज्ञान आहे. अनेक लोक नैराश्यामध्ये राहतात, अनेक लोक डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे जे लोक दुसऱ्याला तत्वज्ञान शिकवतात, स्वतःला आध्यात्मिक गुरु बनतात, असेही लोक बघा त्यांनी स्वतःचा डिप्रेशनमध्ये स्वतःचा बळी घेतला आहे, स्वतःला गोळी झालेली आहे, स्वतः फाशी घेतलेली आहे, स्वतः विष प्राशन केला आहे. असे अनेक उदाहरण साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. का? कारण त्यांचा दृष्टिकोन योग्य नसतो. म्हणजे काय करावं काय नाही करावं, काय सत्य काय असत्य हे मनुष्याला समजत नाही आणि त्यामुळे बघा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे जीवन जगण्याचा सम्यक दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. ज्या माणसाकडे सम्यक दृष्टिकोन आहे तो मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखावरती मात मिळू शकतो किंवा सर्व प्रकारच्या दुःखाला तो नष्ट करू शकतो. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे. संकल्प आपले चांगले असावे. संकल्प, विकल्प, ध्येय, इच्छा, आकांक्षा प्रत्येक मनुष्याच्या असतात. प्रत्येक मनुष्य संकल्पयुक्त असतो. प्रत्येक मनुष्याचे काहीतरी ध्येय असतात, इच्छा असतात, आकांक्षा असतात. परंतु सर्वांचे संकल्प काही पूर्ण होत नाही, सर्वांच्या इच्छा काही पूर्ण होत नाही. संसारामध्ये राहणाऱ्या मनुष्य छोट्या छोट्या प्रकारच्या इच्छा निर्माण करत असतो, तर त्या क्षणिक असतात. भगवंत असे म्हणतात की त्या क्षणिक इच्छेच्या पाठीमागे आपण लागलं नाही पाहिजे, तर दुःखमुक्तीच्या मार्गाचा संकल्प आपण केला पाहिजे. मी श्रोतापन्न होईल, मी सकृतागामी होईल, मी अनागामी होईल, मी अरहंत होईल. म्हणजे शील समाधी प्रज्ञेच्या द्वारा माझ्या जीवनाची वाटचाल मी चालण्याचा प्रयत्न करेल किंवा त्या मार्गाने मी मार्गक्रमण करेल, असा सम्यक संकल्प बघा आपला असला पाहिजे. आणि हा संकल्प कोण करू शकतो? ज्ञानी मनुष्य करू शकतो, प्रज्ञावान मनुष्य करू शकतो. मूर्खाचे संकल्प वेगळे असतात. म्हणजे ज्ञानी मनुष्यांचे संकल्प आणि मूर्खाचे संकल्प यामध्ये खूप फरक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण मूर्खांचे संकल्प हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, अकुशल मार्गाचे असतात, वाईट मार्गाचे असतात, दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाचे मूर्खांचे संकल्प असतात. परंतु ज्ञानी मनुष्याचे संकल्प हे स्वतः सुखाकडे आणि इतरांना सुखाकडे घेऊन जाणारे मार्ग असतात, संकल्प असतात. आणि त्यामुळे सम्यक संकल्प आपल्या जीवनामध्ये बघा असणं अत्यंत गरजेचं आहे. सम्यक वाणी सुद्धा आहे. आपली वाणी खूप चांगली असली पाहिजे, मधुर असली पाहिजे, गोड असली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात शस्त्र जेवढं काम करत नाही तेवढं आपले शब्द काम करतात. शस्त्र जे शस्त्राचे घाव आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, आपण शस्त्राचे घाव कधी कधी मिटू शकतात, परंतु शब्दांचे घाव मात्र मिटू शकत नाही. कारण शब्द
हे शस्त्रापेक्षा सुद्धा अधिक घाव करू शकतात. आणि त्यामुळे वाणी कोमल असली पाहिजे, वाणी मृदू असली पाहिजे. म्हणजे आपण तर स्वतः सुखपूर्वक जीवन जगलोच पाहिजे, परंतु इतरांना सुद्धा आपल्या वाणीमुळे, आपल्या बोलण्यामुळे दुःख नाही झालं पाहिजे. नाही कधी कधी लोक असं म्हणतात, लयच बडबड करते, बजायला म्हणतात एवढी बडबड नाही करायला पाहिजे, कारण जास्त अधिक जर बोललं तर. पण एखादा मधुर वाणीचा बोलत असेल, एखादा लोक म्हणतात की ठीक आहे बोललं पाहिजे, परंतु मनुष्याची वाणी जर कटू असेल, मनुष्याची वाणी जर द्वेषपूर्ण असेल, मनुष्याची वाणी जर लोभपूर्ण असेल, तर ती वाणी मात्र दुःखकारक ठरत असते. आणि त्यामुळे भगवंत असेल कधी आपण खोटं बोलू नये, निंदा नालस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, दुसऱ्या व्यर्थ बडबड सुद्धा करू नये. म्हणजे नेहमी सत्य बोलावं, नेहमी योग्य बोलावं, नेहमी कामाचं बोलावं. अशा प्रकारे भगवंताने वाणीच्या संदर्भामध्ये बघा उपदेश दिला आहे. त्यामुळे सम्यक वाणी सुद्धा असली पाहिजे. सम्यक कर्मांत, आपले कर्म हे सम्यक असले पाहिजे, योग्य असले पाहिजे. कर्म म्हणजे काय तर कार्य, आपण कायीच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा जे काही कर्म करत असतो, काया वाचा मन. काया म्हणजे शरीर, शरीराने आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, कधी व्यभिचार करू नये, कधी प्राण्यांची हत्या करू नये. आपल्या वाणीने आपण खोटं बोलू नये, निंदा नालस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपल्या मनाने कधी आपण राग द्वेष लोभ करू नये. एकंदरीत काया वाचा आणि मन आपण परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला सम्यक कर्म असं म्हटलेलं आहे. सम्यक व्यायाम, व्यायाम सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. शरीर सुदृढ बनवण्यासाठी, शरीर बलवान बनवण्यासाठी मनुष्य बघा शरीराचा व्यायाम करत असतो. भगवंतानी मनाचा सुद्धा व्यायाम सांगितला आहे. मग मनाचा व्यायाम आपण कसा केला पाहिजे, तर भगवंत असे म्हणतात की 4 प्रकारच्या चित्त प्रवृत्ती मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथामध्ये बघा बाबासाहेबांनी त्याचं विश्लेषण केलं आहे. चित्त प्रवृत्ती म्हणजे काय, तर 4 प्रकारची चित्त प्रवृत्ती मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होते. पहिली चित्त प्रवृत्ती अकुशल विचार मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. मग अकुशल विचार जर उत्पन्न झाला तर मनुष्याला ते कळतच नाही की माझ्या चित्तामध्ये आता अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे. परंतु एखादा ज्ञानी मनुष्य जर जाणत असले की अरे या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे, याची अनुभूती जर त्याला होत असेल तर एक प्रकारचा त्याने चित्ताचा व्यायाम तिथे केलेला आहे असं स्पष्ट होते. समजून घ्या, या क्षणी अरे माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला तर याला मी नष्ट केलं पाहिजे, याला मी नाहीसं केलं पाहिजे, अशी स्मृती त्या क्षणी जर त्या मनुष्याची जागरूक झाली तर समजून घ्या दुसऱ्या प्रकारचा सुद्धा त्याने व्यायाम केलेला आहे. दुसऱ्या बाजूने एखाद्या मनुष्याच्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला, चांगला विचार उत्पन्न झाला, चांगला विचार उत्पन्न झाला हे मनुष्याला समजलं पाहिजे की अरे या क्षणी माझ्या चित्तामध्ये चांगल्या प्रकारचा विचार उत्पन्न झालेला आहे. ही भावना जर आपल्या चित्तामध्ये होत असेल तर त्या क्षणी मात्र मग त्याने एक प्रकारचा व्यायाम, तिसऱ्या प्रकारचा व्यायाम केला. आणि चांगला विचार उत्पन्न झाला तर याला मी वाढवलं पाहिजे, याचा मी विस्तार केला पाहिजे आणि या कुशल विचाराच्या द्वारा मी कर्म केलं पाहिजे. मग कोणतं कर्म, मी दान कर्म केलं पाहिजे, मी शील पालन केलं पाहिजे, मी मैत्री भावना केली पाहिजे, मी प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारचं कर्म जर तो करत असेल तर चौथ्या प्रकारचा तो व्यायाम करत असतो, ज्याला सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सम्यक स्मृती आहे, मनुष्याने जागरूक असलं पाहिजे, स्मृतिवान असलं पाहिजे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की आपल्या मनाला जर स्मृतीचा पहारा जर आपण दिला असेल, ज्याप्रमाणे एखाद्या घराचा वॉचमॅन म्हणजे नेहमी कोण आलं आणि कोण गेलं याची तो दक्षतेने काळजी घेत असतो, अगदी आपल्या मनाला स्मृतीचा पहारा असला पाहिजे. स्मृतीचा पहारा म्हणजे काय, तर चांगला विचार उत्पन्न होतो का, वाईट विचार उत्पन्न होतो का, हे आपल्या स्मृतीने जाणलं पाहिजे. आणि शेवटचा अंग आहे बघा सम्यक समाधी. समाधी भावना अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता अनेक लोकांना असं वाटतं की जसे विपश्यना भावना आहे, विपश्यना ही समाधीचं एक अंग आहे, विपश्यना मुख्य नाही आहे तर ते समाधीचे एक अंग आहे. अनेक लोकांना असं वाटतं की भगवंताने विपश्यना सांगितलीच नाही, भगवंताने कुठे विपश्यना केली. मग बाबासाहेबांचा दाखला देतो की बाबासाहेबांनी कुठे विपश्यना केली, एक म्हणजे बाबासाहेबांनी विपश्यना केली नाही यांनी का पाहायला होते का, नाही. पण लोक तसं बोलतात धम्माचं ज्ञान नसल्यामुळे. सम्यक समाधी म्हटलं आहे. सम्यक समाधी म्हणजे काय, डोळे लावून बसणे म्हणजे सम्यक समाधी नाही. डोळा लावून तर बगळ्या बसते, त्याला का सम्यक समाधी म्हटलं जातं का, डोळा लावून तर मांजर पण बसते, त्याची समाधी असते का. म्हणजे केवळ डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नव्हे, तर कुशल चित्ताची एकाग्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. जर कुशल चित्ताची एकाग्रता असेल
तर त्याला सम्यक समाधी आपण म्हणू शकतो. त्या समाधीचं अंग आनापानसती आहे. त्या समाधीचं अंग हे विपश्यना आहे. आनापानसती म्हणजे येणारा श्वास असेल, जाणारा श्वास असेल, या श्वासाच्या द्वारा आपण मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला जाणतो. जेव्हा आपण श्वासावरती चित्त केंद्रित करतो आणि मग विपश्यनेला यथार्थ रूपाने आपल्या शरीरावरती उत्पन्न होणाऱ्या वेदना असतील, मग सुखद वेदना असेल, दुःखद वेदना असेल, असुखद असेल, अदुःखद असेल, या सर्व प्रकारच्या वेदनेला आपण जाणतो. आणि परमोच्च शिखरावरती जेव्हा आपण जात असतो, जेव्हा आपल्या चित्ताची शून्यवत अवस्था होत असते. शून्यवत अवस्था म्हणजे काय, तर चित्तामध्ये राग नाही आहे, द्वेष नाही आहे, लोभ नाही आहे, मोह नाही आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी कुठल्याही प्रकारचा विकार नाही आणि अत्यंत परिशुद्ध निर्मळ असं चित्त आहे. त्या चित्ताला समाधी भावना असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हे आर्य अष्टांगिक मार्ग आपल्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर हे 4 आर्य सत्य भगवंताने आजच्या या मंगलमय दिनी, आषाढ पौर्णिमेच्या दिनी जे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, तर ते ज्ञान पंचवर्गीय परिवर्जकांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या द्वारा भगवंताने बघा जगामध्ये प्रथमतः सांगितलेलं आहे. आणि हजारो वर्षापासून ही भगवंताची परंपरा आहे. या सत्य ज्ञानाला लोक जाणतात, समजून घेतात. भगवंताने जे सत्य ज्ञान जाणलं, त्या सत्य ज्ञानाला आपण सुद्धा जाणलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे दुसरं अत्यंत महत्वपूर्ण आजच्या पौर्णिमेचं महत्व आहे. भगवंताने जो धम्म प्रकाशित केला, ज्या प्रकारे आपण प्रकाशित झालो, आपल्या मनातील अज्ञानांधकार नष्ट झाला, नाहीसा झाला, तर इतरांना सुद्धा आपण प्रकाशमान केलं पाहिजे. ही भगवंताच्या अर्थात सम्यक संबुद्धाच्या चित्तामध्ये करुणा असते, मैत्री असते, मुदिता असते, उपेक्षा भाव असतो. आणि या 4 ब्रह्मविहाराच्या द्वारा त्यांच्यामध्ये अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा भाव निर्माण झाल्यामुळे लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी भगवंत उपदेश करत असतात. 45 वर्षापर्यंत बघा लोकांच्या हितासाठी, सुखासाठी भगवंताने उपदेश दिला. आणि नैसर्गिक नियमाला अनुसरून भगवंताने शरीर त्यागलं, अर्थात भगवंत मृत्यूला प्राप्त झाले, महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले. तर तो दिन सुद्धा आजचा म्हणजे वैशाख पौर्णिमेचा दिन आहे. तर या मंगलमय दिनी आपण खूप चांगल्या प्रकारचं आचरण केलं पाहिजे. उपोषणशील आपण धारण केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे पौर्णिमा संपन्न करणे, पौर्णिमा संपन्न करण्याचा अर्थ की 4 आर्य सत्याला जाणणे आणि उपोषणशीलाचं बघा आपण आचरण केलं पाहिजे. तसं आपण अनेक जण म्हणजे जे काही 4ही प्रकारचे उपोषण आहेत, त्या 4ही प्रकारच्या उपोषणाला जाणता, समजून घेता आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असतात. भगवंताचा धर्म बघा कल्याणकारी आहे, आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे. आणि त्यामुळे जो मनुष्य भगवंताच्या सद्धर्माला जाणतो, समजून घेतो आणि प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण करतो, तर खऱ्या अर्थाने तो वर्तमान काळामध्ये सुद्धा अत्यंत सुखपूर्वक जीवन जगू शकतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तो अत्यंत सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि त्यामुळे बघा आज या मंगलमय प्रसंगी अधिक वेळ नाही आहे आणि त्यामुळे अधिकची काही धर्मदेशना येणार नाही. आपण आज या मंगलमय दिनी जो संकल्प केला, लास्ट टाइम मला वाटतं डोंगरे सरांकडे आपण रामटेके सरांकडे आपण भोजनदानाचं म्हणजे कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने आपण संकल्प केला होता की दर पौर्णिमेला आपण दर पौर्णिमा साजरी आपण केली पाहिजे. आणि तेव्हा आमच्या सागर चक्रनारायण यांनी संकल्प केला की येणारी जी पौर्णिमा असेल बुद्ध पौर्णिमा, म्हणजे हे खरं तर ही धम्म चळवळ आहे आणि या निमित्ताने आपण एकत्र येतो, गेट टुगेदर होते आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेचा हा जो आपण संकल्प केला तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा बाबासाहेबांचा संकल्प होता की सारा भारत मी बौद्धमय करेन. बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं उरलेलं आयुष्य मी खर्ची घालवणार आहे. परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबासाहेबांना याविषयी काही लाभलं नाही आणि त्यामुळे ज्या बाबासाहेबांच्या संकल्पना होत्या बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी, तर त्या संकल्पना समाजामध्ये काही रुजू झाल्या नाही. आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे होता, जसे धम्मप्रचारक निर्माण व्हायला पाहिजे होते, जसे भिक्षू निर्माण व्हायला पाहिजे होते, उपासक निर्माण व्हायला पाहिजे होते, उपासिका निर्माण व्हायला पाहिजे होत्या, तशा प्रकारे त्या निर्माण झाल्या नाही. आणि ज्या धम्माचे धम्मप्रचारक जर प्रभावशाली नसतील, ज्ञानी नसतील, विद्वान नसतील, शीलवान नसतील, गुणवान नसतील, तर त्या धम्माचा प्रचार काय फार मोठ्या प्रमाणामध्ये होत नसतो. आणि त्यामुळे बघा ही काळाची गरज आहे आणि या काळाच्या गरजेला अनुसरून आपण जे सुज्ञ आहोत, आपण ज्ञानी आहोत, प्रज्ञावान आहोत, आपण अभ्यासू आहोत आणि त्यामुळे ही जबाबदारी आपली आहे.
कारण बाबासाहेबांचं वचन खोटं नाही ठरलं पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की बा शिकल्या सवरल्या लोकांनी मला धोका दिलेला आहे की नाही, पण ते वचन आपलं खोटं नाही ठरलं म्हणजे बाबासाहेबांचं खरं नाही ठरलं पाहिजे. तर त्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे बघा. प्रामाणिकपणे जर प्रयत्न केले तर नक्कीच बघा ही धम्म चळवळ गतिमान होऊ शकते. आपल्या खानदेशामध्ये तसं धम्माचा प्रचार फार कमी आहे, कारण धम्म प्रचारक नाही आहेत, जे भिक्षू नाही आहे. भिक्षू धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपला संपूर्ण वेळ देत असतात. आणि त्यामुळे गेल्या 4-5 वर्षापासून मागेही जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं की इकडे जेव्हा आम्ही 4-5 वर्षापासून येतो तर फार हळूहळू आता धर्मामध्ये प्रगती होऊ लागली, विहार निर्माण होऊ लागले, लोक उपवासशील पालन करू लागले आणि ही चळवळ अधिक बघा गतिमान झाली पाहिजे. तर यासाठी आपण एक मोठं संकल्प केला आहे, मोठं एक अधिष्ठान आपण केलं आहे की या खानदेशामध्ये एक मोठं सेंटर निर्माण व्हावं की जिथे भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्याचा संकल्प आहे, जिथे भिक्षू निर्माण झाले पाहिजे. 10 दिवसात शिबिर असतील, महिन्याभरात शिबिर असतील, 2 महिन्याचे, वर्षभराचे, म्हणजे ज्यांना जशा प्रकारचा वेळ असेल तशा प्रकारे आपण त्यांना तिथे ट्रेनिंग देणार आहोत. उपासकांचं असेल, उपासिकेचं असेल, मुलांचं असेल, मुलींचं असेल, तर एक आपला मानस आहे की ते ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं. यासाठी बघा सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्री संघभूमी अशा प्रकारे आपण उमाळा या परिसरामध्ये 16.5 एकर जागा बघा आपण डील केली आहे, खरेदी केली आहे. त्यांना 10 लाख रुपये दिले. पुढच्या महिन्यामध्ये आपण ती पूर्ण डील फायनल करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये बघा ऐतिहासिक काम होणार आहे. म्हणजे 16.5 एकर जागा, जसं आपल्याला विहाराची संकल्पना जर आपण केली तर 10 बाय 10चं रूम, 20 बाय 20ची रूम झाली आपलं विहार संकल्पना आहे. कारण विहार संकल्पना फार संकुचित आपली झाली आहे. आपण इतिहासामध्ये जर गेलो तर नालंदा हे विहार होतं, तक्षशिला हे विहार होतं, औदंतपुरी हे विहार होतं. म्हणजे जेवढे काही विश्व विद्यापीठ आहे तर ते सुरुवातीला विहारच होते. आपण आज देश विदेशामध्ये जर गेलो बघा, तुम्ही युट्यूबला सर्च करा, बुद्ध पौर्णिमा म्हणजे थायलंडमध्ये संपन्न झाली धम्मकाया या फाउंडेशनच्या द्वारा. धम्मकाया बुद्ध विहारामध्ये ते धम्मकाया बुद्ध विहार, आपल्याला आश्चर्य वाटेल बघा 1000 एकर मध्ये ते धम्मकाया बुद्ध विहार. 1000 एकर, 10 लाख लोक एकत्र बसू शकतात एवढं ते विहाराचा परिसर आहे. आणि तो पूर्ण परिसर आजच्या दिनी बघा तिथे 10 लाख लोक त्या ठिकाणी एकत्र जमले होते. म्हणजे बौद्ध धम्म किती गौरवशाली आहे. भारतवर्षामध्ये लोकांना असं वाटतं की बौद्ध धम्म म्हणजे महारामांगांचा धम्म आहे. अत्यंत चुकीची संकल्पना आहे. बौद्ध धम्म हा महान विद्वान, ज्ञानी आणि धनवान लोकांचा धम्म आहे. जर विदेशामध्ये जर आपण गेलो 1000 एकर मध्ये, 500 एकर मध्ये, 100 एकर मध्ये, 200 एकर मध्ये असे विहार आपल्याला पाहायला मिळतात. टोलेजंग बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 500 टन सोन्याची मूर्ती सुद्धा थायलंड येथे बँकॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अत्यंत धर्मांचा धम्म जर कोणता असेल तर तो म्हणजे बौद्ध धम्म आहे. जेव्हा आपण विदेशामध्ये जातो तेव्हा आपल्याला बघा त्याची अनुभूती होत असते. आणि त्यामुळे भारतवर्षामध्ये सुद्धा हे लोप पावलेलं जे वैभव आहे हे पुन्हा वैभव नव्याने निर्माण झालं पाहिजे, नव्याने उभं राहिलं पाहिजे. हा बघा संकल्प आपण केला पाहिजे. आणि त्यामुळे त्या संकल्पाला अनुसरून एक फुल नाही फुलाची पाकळी अशा प्रकारचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे. आता जरी आपल्याला ते सहज वाटत असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये ते ऐतिहासिक काम होणार आहे. कारण 16.5 एकर शेती मला तरी असं वाटतं की संपूर्ण खानदेशामध्ये कोणी घेतलेली नसेल धम्म कार्यासाठी, आहे की नाही. तर त्यामुळे हा संकल्प आपण केला. 80 फूट बुद्ध मूर्तीचा संकल्प आपला, जी सारनाथला मूर्ती आहे उभी मूर्ती. कारण बाबासाहेबांना चालते बोलते बुद्ध अपेक्षित होते. बाबासाहेब म्हणतात की ध्यानस्थ बुद्ध मला प्रिय नसून मला चालते बोलते बुद्ध प्रिय आहे. त्यामुळे भगवंताची उभी मूर्ती, चालणारी मूर्ती आपण तिथे 80 फूट बुद्ध मूर्तीचा संकल्प केला आहे. भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, उपासक ट्रेनिंग सेंटर असेल, येणाऱ्या काळामध्ये वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, हॉस्पिटल असेल, अशा प्रकारचं सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्य हाती घेण्याचा आमचा संकल्प आहे. आता हे सगळ्याच्या सगळं मीच करेल असं बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे येणारी पिढीकडे आपण पाया निर्माण केला पाहिजे. पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग खूप चांगल्या प्रकारची उभी राहू शकते. आणि त्यामुळे बघा आमचा औरंगाबादला सेटअप आहे. आता सागरला माहीत आहे, सुंदर असं विहार आहे, भिक्खू निवास तिथे आहे, लायब्ररी सुद्धा आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं आमचं तिथे काम आहे. परंतु आम्ही असा विचार केला म्हणजे खऱ्या अर्थाने तर आता या वयामध्ये आम्ही सुरुवात करतोय, नव्याने सुरुवात करतोय, ही थोडी म्हणजे
काय म्हणू आपण त्याला की एक टार्गेट आहे आपल्या म्हणजे समोर मोठं टार्गेट आहे. कारण सर्व सेटअप असताना सुद्धा एक नव्याने आपण ती सुरुवात करतोय, तर त्यासाठी परिश्रम, त्यासाठी मेहनत म्हणजे लागणार आहे. आपलं सर्वांचं योगदान त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला या पौर्णिमेलाच खरं तर तिथे कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु थोड्या तांत्रिक अडचणी आल्यामुळे ती जागा म्हणजे फायनल काही झाली नाही. परंतु मेच्या एंडिंगपर्यंत ती जागा फायनल होणार आहे. तेव्हा आपण सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करत आहोत. येणारा हा जो वर्षावास आहे, हा वर्षावास आपल्याला तिथे करायचा आहे. एक मोठा आपला संकल्प आहे. तिथे आल्यानंतर, जागा बघितल्यानंतर, तेथील रमणीयता बघितल्यानंतर म्हणजे विहार कसं असावं. भगवंताच्या काळामध्ये फक्त बौद्ध साहित्यामध्ये आपण ऐकतो की विहार कसे होते. कारण अनाथ पिंडकाने जेव्हा जेतवन विहार निर्माण केलं, तर तेव्हा भगवंत अनाथ पिंडकाला म्हणते की अनाथ पिंडक विहार हे शहरामध्ये नसावं आणि शहराच्या दूर सुद्धा नसावं. म्हणजे शहरामध्ये असेल तर लोकांपासून ध्यान म्हणून चिंतन करण्यासाठी जो अडथळा निर्माण होतो, तो निर्माण सुद्धा नाही झाला पाहिजे आणि दूरही नसावं, कारण येणाऱ्या लोकांना ते दूर सुद्धा नाही पडलं पाहिजे. तर अगदी 15 किलोमीटरवरती बघा, म्हणजे जळगावमधून 15 किलोमीटर अजिंठ्याकडे जात असताना आणि आपल्या जागेपासून 35 किलोमीटर अजिंठा म्हणजे ऐतिहासिक अजिंठ्याच्या पायथ्याशी होऊ शकते. जर 35 किलोमीटरचा जागा असेल तर अरहंताचे पदस्पर्श सुद्धा त्या ठिकाणी झाले असतील, कारण त्या परिसरामध्ये अरहंत सुद्धा आले असतील. अशी आपण शाश्वती देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या अरहंत भूमीमध्ये बघा, येणाऱ्या काळामध्ये अजिंठ्याला येणारा पर्यटक, अजिंठ्याला येणारा धर्मबांधव त्या जागेवरती आला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य आपल्याला लगेच या 2-4 वर्षामध्ये ते पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे आपण सर्व सुद्धा त्यामध्ये सहभागी आहात. कारण मी करतोय म्हणजे माझं काम आहे असं बिलकुल नाही आहे. हे सर्वच खानदेशातील सर्व बांधवांचं काम आहे. मी आज आहे तर उद्या राहणार नाही आहे. की संघाला आपण ती जागा म्हणजे संघ आपल्या सर्व ट्रस्टीमध्ये संपूर्ण भिक्खू संघ आहे. कारण एक भिक्षू मरतो परंतु संघ कधीही मरत नाही. म्हणजे संघ हा सदा सर्व काळ जिवंत असतो. त्यामुळे सातत्याने ही बाबासाहेबांची धम्म चळवळ, बाबासाहेबांचं मिशन त्या ठिकाणी म्हणजे चालणार आहे. आणि त्यामुळे आज आपण या मंगलमय प्रसंगी अत्यंत प्रसन्न चित्ताने या खीरदानीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. आपण सर्वांना त्यासाठी अभिनंदन करतो. आणि सातत्याने या खीरदानीच्या निमित्ताने आपण एकत्र यावं, धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपण सम्यक संकल्प करावे आणि ही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करण्यासाठी आपलं हे कार्य मोलाचं ठरावं, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी वेळ कमी असल्यामुळे अधिक न बोलता ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. प्रणाम करावा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखियो मंगलो कल्याण.